नमस्कार, आपण पाहत आहात जनसमर्थन न्यूज। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। स्लॅब कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर 2 महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या या मार्गावर खड्डे पडल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत हे 40% टक्केवारीची सरकार आहे असा गंभीर आरोप केला। स्वतःला इन्फ्रामॅन म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्पाची ही अवस्था असल्याची टीकाही त्यांनी केली। मिसिंग लिंकच्या निकृष्ट दर्जामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। मिसिंग लिंकची काय हालत झाली आहे आपण बघतोच आहे। स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेतलं आहे देवेंद्र दादा आपण, आणि इन्फ्रामॅन काय करतोय नेमकं हे काय समजत नाही आहे महाराष्ट्राला, देशाला। कशासाठी हा गोंधळ? आणि तुमच्या तोंडून वाक्य निघतं की हे टेस्ट होती, तुमचे अधिकारी म्हणतात आहे की खड्डे किरकोळ आहे। काय सुरू आहे? म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं सगळी क्रेडिट तुम्ही घ्यायचं आणि टक्केवारीचं क्रेडिट कोण घेईल बरं? आजच्या या सरकारमध्ये जे काही सुरू आहे ते असहनीय आहे। एक गोष्ट कानावर आली होती की ज्यावेळेला मिसिंग लेनचं उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे काय बळीगिळी पण दिला म्हणताय। म्हणजे हे सरकार करतं काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मोठे मोठे आकडे त्या ठिकाणी टाकायचे आणि सगळे गोंधळ घालायचे। म्हणजे आज जो प्रकार मिसिंग लिंक सोबत झालेला आहे, महाराष्ट्र तुम्हाला माफ करू नाही शकत। तुम्ही या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे आणि भाजपचं किंवा महायुतीचं हे जे सरकार आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही करत आहे, हे टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी चालतं आहे। 40% टक्केवारीमध्ये चालतंय ते। आणि हे जे काही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्सचे तुम्ही गोंधळ घालता ना, त्या डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये दुसरं काहीतरी तुमचं नियोजन असतं। हे थांबवा, हे नाही महाराष्ट्राला आवडत आहे, बिलकुल नाही आवडत आहे। हे टक्केवारीचं सरकार आहे। माय बाप हो, हे लक्षात ठेवा।